राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार आहे। आदेश दिला असतानाही अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला। कोर्टाने या सुनावणी दरम्यान राज्य सरकारवर नाराजी दर्शवली। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे देखील तपासणार असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे। तेव्हा एकीकडे राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि अशातच ही एक कोर्टाच्या आणि निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचे जे मुद्दे उपस्थित केले त्याचं फक्त आम्ही एक मेन्शन केलेले ऑर्डर्स मध्ये, याचा अर्थ आम्ही तिथे कुठली परवानगी दिलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आजच्या बोलण्यावरून तरी सर्वोच्च न्यायालयाचं असं स्पष्ट दिसते की या चालू कार्यक्रमामध्ये थोडासा आता इथे प्रभाव पडण्याची शक्यता आहे। जर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं दिसतंय। थँक्यू सर। ओके। तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा टांगती तलवार येणार का, तर याचं उत्तर येत्या काही दिवसांमध्ये मिळू शकतं। कारण या सगळ्याबाबत कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात होती आणि या सगळ्या दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहे। आमचा आदेश साधा असताना तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल आता कोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे आता तपासलं जाणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी पुढची सुनावणी ही पार पडणार आहे। तेव्हा सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पडलेली आहे। याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, ही काय नेमकी याचिका होती आणि कोर्टाने काय निरीक्षणे नोंदवली आहेत? दीपक, एक अत्यंत महत्वाची सुनावणी आज कोर्टामध्ये झालेली आहे। जो यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता आणि निवडणुका अडल्या होत्या आणि त्यातून एक मार्ग काढला होता की ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या दृष्टीने बांटी आयोगाने ओबीसी आरक्षण रिकमेंड केलं, तर त्याची वैधता आपण नंतर तपासू, परंतु त्यावेळेस जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत तुम्ही निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला। आता या आदेशाची अंमलबजावणी करत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून जो निवडणूक कार्यक्रम आखला गेलाय त्यामध्ये त्यांनी 27% ओबीसी आरक्षण आणि प्लस इतर जे आरक्षण आहे अशा पद्धतीने निवडणुकीत आरक्षण आखलं जाईल असं म्हटलं। त्याच्यामुळे असा परिणाम होतोय की 50%ची जी मर्यादा आहे ती काही ठिकाणी ओलांडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याचिकाकर्त्यांचा दावा आहे की काही ठिकाणी 30 ते 40% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मर्यादा ओलांडली जाते 50%ची। आज सुप्रीम कोर्ट म्हणालं की त्याबद्दल आम्हाला जर निवडणूक कार्यक्रम तुम्ही थांबवायला लावू नका, आम्ही निवडणूक आयोगाने याविषयी तपासावं आणि आमचा आदेश अतिशय साधा सोपा होता, तुमच्या अधिकाऱ्यांनी तिथे गोंधळ का घातला अशा स्पष्ट शब्दामध्ये सुप्रीम कोर्टाने खडसावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।